योगींच्या राज्यामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असे अनेक माफिया जे आहेत त्यांना मारण्यात आलेलं आहे. हे आपल्या समोर आहेत उदाहरणं. बुलडोझरसुद्धा त्यांचे जे काही घरं आहेत त्यावर बुलडोझर फिरवण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर हा योगींचा कायदा म्हणून लोक त्याला म्हणतात आणि तशा पद्धतीचा कायदा दिल्लीत यावा. लोकांनी अशाच पद्धतीने तिकडच्या या सगळ्या गुन्हेगारांना एन्काउंटर करावं असं लोकांचं मत आहे. अर्थात हे लोकांचं मत आहे. संतापाच्या भरामध्ये लोक हे सगळं मत व्यक्त करतायत. दिल्लीमध्ये आता भाजपाचंच सरकार आहे. रेखा गुप्ता आहे तिकडच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जी काही कारवाई करायची ती केलेली आहे. या सगळ्या तरुण कुमार प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यातल्या काही लोकांना पकडण्यातही आलेलं आहे आणि त्या जे कोणी आरोपी आहेत त्यांचं तिकडचं घर जे आहे त्याच्यावर सुद्धा बुलडोझर चालवण्यात आलेलं आहे. आता हे सगळे लोक जे आहेत ते ज्यांनी हल्ला केला होता हे सगळे तिथून परागंदा झालेले आहेत. मूळ मुद्दा आहे तो योगी आदित्यनाथ यांचं जो कायदा आहे असं ते लोक म्हणतात. योगी का कानून हा तिथे लागू करावा असं लोकांचं मत आहे.